नमस्कार. MPSC करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. MPSC गट क ची जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीला अप्लाय करताना फॉर्म भरत असताना काही प्रॉब्लेम येत होते. खास करून RTO MVI ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे. यामध्ये प्रोफाईल क्रिएशन झाल्यानंतर आपण चेक एलिजिबिलिटी करतो. चेक एलिजिबिलिटी केल्यानंतर अशा प्रकारे 8 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जात आहेत आणि हे 8ही प्रश्न कंपल्सरी आहेत, मॅन्डेटरी. मग या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांकडे लायसन नाही त्यांनी जर नो केलं तर लायसन नंबर टाकणे आवश्यक. ही एक फॉर्म भरताना आयोगाकडून झालेली चूक होती. कालपर्यंत फॉर्म भरताना अशी चूक येत होती, असा प्रॉब्लेम येत होता, परंतु आज आयोगाने यामध्ये दुरुस्ती केलेली आहे आणि आपण आज फॉर्म भरू शकतोय. त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे, तर सर्वांनी लक्षपूर्वक बघा आणि शेअर करा. आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, वेदर कॅन्डिडेट इज कलर ब्लाइंड. जर आपण कलर ब्लाइंड नाही तर नो करा. आपल्याला व्यवस्थित दिसत असेल तर यस करा. आता पुढचा तिसरा प्रश्न आहे, डू यू हॅव व्हॅलिड परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ मोटरसायकल विथ गिअर. असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आता माझ्याकडे नाही, मी नो करतो. त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न आहे, प्लीज एंटर व्हॅलिड परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ मोटरसायकल विथ गिअर. आता ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचं, इथं NA करायचं, नॉट ॲप्लिकेबल. केलं नॉट ॲप्लिकेबल. अशा प्रकारे तुम्हाला या प्रॉब्लेमचं सोल्युशन आता इथे ॲक्सेप्ट करत आहे. आणि जर लायसन असेल तर यस करून इथं लायसन नंबर टाकायचा आहे. पुढे पण सेम तसंच करायचं आहे. पुढचा पाचवा प्रश्न काय आहे, डू यू हॅव व्हॅलिड परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ लाईट मोटर व्हेकल. असेल तर यस करून खाली या ठिकाणी त्याचा नंबर टाकायचा. असेल तर यस करून त्या ठिकाणी नंबर टाका आणि नसेल तर नो करून नॉट ॲप्लिकेबल करून टाकायचं. बघा आता माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही त्यामुळे मी नो करतोय आणि या ठिकाणी NA लिहिणार. ठीक आहे, आणि शेवटी पण सेम तसंच राहील. ओके, तर या ठिकाणी बघा आता हे ॲक्सेप्ट केलं जाईल आणि आपला फॉर्म सबमिट करता येईल. या प्रकारे आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आता तयार झालेलं आहे आणि आपल्याला फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही. नेक्स्ट स्टेप बघा काय करायची फॉर्म सबमिट करण्यासाठी. या ठिकाणी अशा प्रकारे विंडो येईल आणि त्याच्यावरती अप्लाय वरती क्लिक करायचं. बघा या ठिकाणी कन्सेंट द्या आणि लोकेशन टाका आणि सबमिट आणि पे या बटनावर क्लिक करून पेमेंट करा आणि फॉर्म सबमिट. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यूचं दिसत असेल तुम्हाला, मग माझ्या अकाउंटमध्ये आपल्या पेमेंटचं स्टेटस दिसेल. अशा प्रकारे तुम्ही पेमेंटचं स्टेटस बघू शकता. अशा प्रकारे MPSCच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर